जय सद्गुरू. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती काही ना काही चूक करतो, पण नेमकी अशी चूक कोणती असते जी तुम्हाला यशाकडून अपयशाकडे घेऊन जाते. आणि ह्या चुका फार मोठ्या मोठ्या लोकांनी सुद्धा केलेल्या आहेत. ह्या चुका म्हणजे समोरच्याला आपल्यापेक्षा कमजोर समजणं, नाही तर स्वतःला सर्वशक्तिमान समजणं. मग आज या गोष्टीचा उल्लेख करण्याचं कारण काय, किंवा ह्या गोष्टीतून आपण उदाहरणातून कसं पाहू शकतो, आपण आज हे पाहूयात. एक उदाहरण घेऊ. चंद्रगुप्त मौर्य, चाणक्यांना तर तुम्ही ओळखतच असाल. चाणक्यांनी सिकंदराबरोबर युद्ध लढलं. त्यावेळी सिकंदर हरला, कारण सिकंदराला असं वाटलं होतं की त्याच्यापेक्षा चाणक्य हा थोडाच आहे. कुठे चाणक्याची मुठभर फौज आणि कुठं सिकंदराची मोठी हातीवेडी फौज. तरीही सिकंदर हरला. आणि त्याच्यानंतरच जेव्हा चाणक्याने एका दुसऱ्या राजा नागलेशवर अटॅक केला, युद्ध त्याच्यासोबत करायला गेला, तेव्हा चाणक्याने स्वतःला मोठं समजलं आणि त्या समोरच्या राजाला छोटं. त्यावेळी चाणक्यही हारला होता. म्हणून एक मात्र गोष्ट जी आयुष्यात तुम्ही लक्षात ठेवायलाच हवी, की समोरच्याला कधी चुकीचं नका समजू. समोरच्याकडे काय गुपित ताकद आहे हे कोणालाच माहीत नाही. त्याच्याकडे कोणतं ते गुपित शस्त्र आहे ज्याच्यामुळे तो तुमच्यापेक्षाही महान असू शकेल हे तुम्हाला सांगता येत नाही. म्हणून समोरच्याला कमी नका लेखू. समोरच्याला नेहमी आपल्या बराबर माना. मध्ये एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.